खरं म्हटलं तर परिस्थिती अशी आहे बरं का, महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांनी फार मोठी कामं केली. शिक्षणाबद्दल केली, कामगारांच्याबद्दल केली, शेतकऱ्यांच्याबद्दल केली. पण त्यांनी जो बुद्धिप्रामाण्यवादाचा वारसा दिला ना, तो मात्र आपण पुरेशा प्रभावीपणे समजून घेऊ शकलो नाही. 1823 साली लोकहितवादींचा जन्म झाला आणि 1973 साली प्रबोधनकार ठाकरे वारले. 150 वर्षाची अखंड परंपरा आहे. मी तुम्हाला सांगतो की माझ्या चळवळीला त्यातनं काय मिळालं. महात्मा फुलेंनी असा प्रश्न विचारला माझ्या चळवळीचा, मी तुम्हाला सांगितलं वैज्ञानिक दृष्टिकोन हा कणा आहे. महात्मा फुलेंनी असं विचारलं, जपे अनुष्ठाने पाऊस पडती, आर्यका मरती जळाविण, भटा ब्राह्मणात बहुस्त्रिया वांझ, अनुष्ठाने बीज नाही कारे. जर जप आणि अनुष्ठान करून पाऊस पडत असतं तर त्याचं घाऊक कॉन्ट्रॅक्ट ज्यांच्याकडे आहे ते दुष्काळामध्ये टाचा घासत का मेले असते. कार्यकारण भाव आहे. त्याच्यानंतर न्यायमूर्ती रानडे असं म्हणाले की रूढीचा प्रभाव गुंगी आणतो, त्यामुळे योग्य काय आणि अयोग्य काय याचं माणसाची बुद्धी मंदावते आणि माणूस योग्य कर्तव्यापासून च्यूत होतो. त्याच्या पुढे जाऊन गोपाळ गणेश आगरकर असं म्हणाले, लोक हो विचार कलहाला का घाबरता. ज्या पुण्यामध्ये आगरकर होऊन गेले त्या पुण्यामध्ये दाभोलकरांच्या आजच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घालावा याचा अर्थ अजूनही लोक विचार कलहाला घाबरतात ना. त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की आज दाभोलकरांना बोलू दे, उद्या आम्ही बोलू. आणि आपल्याला माहीत असेल की हिंदू हृदय सम्राट नंबर 1, नंबर 2 नंतर झाले. नंबर 1 स्वातंत्र्यवीर सावरकर काय म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकर वटसावित्रीच्या पूजेबद्दल असं म्हणाले की वडाचं झाड जोपर्यंत उभं आहे तोपर्यंत खाली बसलेल्या पांथस्थाला सावली देणार. तेच वडाचं झाड ज्यावेळी जीर्णशीर्ण होणार त्यावेळी त्याच पांथस्थावर कोसळून पडणार. सावली द्यावी पांथस्थाला का त्याच्यावर कोसळून पडावं हे ज्या वडाच्या झाडाला कळत नाही त्याची वटसावित्रीला स्वतःच्या मनोकामनांच्या पूर्तीसाठी पूजा करणं सावरकरांनी वापरलेला शब्द आहे. ही असत्याची पूजा आहे. म्हणजे सत्यमेव जयते असं देशाचं ब्रीदवाक्य आहे आणि असत्यमेव वर्तते अशी आपली स्थिती आहे. आणि त्याच्यानंतर तर राजर्षी शाहू महाराज झाले की ज्यांनी अतिशय कृतिशील संघर्ष जाती व्यवस्थेविरुद्ध केला. आणि त्यानंतर दसरे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले की त्यांनी धम्माला नीतीचा पर्याय धर्माला देण्याचा प्रयत्न केला. हा सगळा वारसा आम्हाला अतिशय प्रभावी वाटतो. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे यापैकी बहुतेकांचा वारसा हा कर्त्या सुधारकांचा वारसा आहे. ह्या मंडळींनी जे मांडलं आणि जे बोलले तसे ते वागले.